जरा सहज नजर टाकली, पण दुर्लक्ष न करता त्याकडे सौंदर्य दृष्टीच्या नजरेने पाहिलं, तेही एका विक्रमगडवासी या नात्याने. किती नयनरम्य देखावा आहे, जणू निसर्गाची भरभराट झालेली आहे. परंतु कोणी विचारही केला नसेल, ज्या परिसराला अशी निसर्गाची देणगी लाभलेली आहे त्या परिसरात असंही काही होऊ शकतं. कित्येक वर्ष झाली, पण अजूनही सौंदर्य दृष्टी अशीच टिकून आहे, तीही कोणाच्याही मदतीशिवाय. जरा विचार करून बघा, आपण सुजाण नागरिकाची जर जबाबदारी पार पाडली तर ही सौंदर्य दृष्टी कशी बनेल. पण दुर्दैवाने ती दूरदृष्टी आपल्या दिसतच नाही. ती आपल्याकडे नाही आहे असंही नाही, पण त्यासाठी आपल्याला आपल्या विचारात बदल आणायला हवा. आपल्या शहराचं फक्त असणं नाही तर दिसणंही सुंदर असायला पाहिजे. त्यासाठी हे शहर माझं आहे, हा देश माझा आहे, ही भावना मनात रुजवावी लागेल. मुळात आपण आपलं घर सोडलं तर बाकी काही आपण आपलं मानतच नाही. रस्ता ग्रामपंचायतीचा, माझा नाही. शाळा जिल्हा परिषदेची, माझी नाही. एसटी सरकारची, माझी नाही. जसं आपण आपलं घर ठेवतो तसा आजूबाजूचा परिसर ठेवतो का? त्यासाठी पैसे नाही लागत, तर प्रचंड इच्छाशक्ती लागते. सगळी कामे सरकारने करावी, ग्रामपंचायतीने करावी, तर मग आपण काय करायचं? आपण आपल्या घराची किती काळजी घेतो, त्याच्या रंगाची, फर्निचरची काळजीपूर्वक निवड करतो. घर स्वच्छ राहावं, सुंदर दिसावं म्हणून धडपड करतो. तसंच मग शहराकरिता का नाही करत? घरातल्या भिंतींवर थुंकतो का आपण? मग शहरातल्या भिंतींवर का थुंकतो? कारण आपण हे शहर माझं आहे असं मानतच नाही. एक उदाहरण देतो. आश्रमशाळा म्हटलं की आपल्या डोक्यात एवढाच विचार येतो, गचाळ, घाणेरडी, शिकावसही न वाटणारी शाळा म्हणजे आश्रमशाळा. पण ही शाळा बघून असं कोणी म्हणेल का की ही आश्रमशाळा आहे? असं का झालं? कारण इथल्या विद्यार्थ्यांनी, सहकाऱ्यांनी शाळेला आपलंसं मांडलं. आपल्या गावातही शाळा आहेत, मग त्यांचीच अवस्था अशी का? आपल्याही शाळेची इमारत सुरेख, छान रंगवलेली नाही का होऊ शकत? तिथे जावं, खेळत बागडत शिकावं असं तिथलं वातावरण नाही का आपण विद्यार्थ्यांना देऊ शकत? त्यासाठी शाळेतील सदस्यच प्रयत्न करतील, ग्रामपंचायतच पुढाकार घेईल असं म्हणून चालणार नाही. आपल्यातील प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा, तरच हे शक्य आहे. आता हेच बघा ना, परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी आपण हवं ते करतो. मग आपल्या शहरातल्या मंदिरांची अवस्था अशी का? मंदिरं काय फक्त आपल्या शहरात आहेत? काही विशिष्ट सण सोडले तर वर्षातील उरलेले दिवस ही मंदिरं अशी का दिसतात? जेवढं आपण आपल्या घरातील देवघर प्रसन्न ठेवतो, तेवढंच आपल्या शहरातली ही मंदिरं नाही का ठेवू शकत? मंदिर कसं असावं याची कल्पना आपल्या डोक्यात असते तर खरी, मग ते कृतीत का उतरत नाही? जेवढं आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो, तेवढाच आपल्या आजूबाजूचा परिसर ठेवतो का? स्वच्छतेचे महत्त्व तर सगळ्यांना माहीत आहे, तरीही अशी अवस्था आपल्या परिसरावर का आली आहे? माझं अजिबातच असं म्हणणं नाही की आपण काहीच करत नाही, पण त्याचं प्रमाण तरी मात्र किती आहे? त्यासाठी आपल्याला संपूर्ण समाजात स्वच्छतेची भावना जागृत करायला हवी. परिसरात पूल, रस्ते गरजेप्रमाणे बांधलेत तर जातात, पण मात्र काहीच दिवसात त्यांची ही अशी अवस्था होते. आपल्याला काय करायचं आहे असा विचार करत न बसता आपण याबाबतचा जाब सरकारला नाही का विचारू शकत? आपल्याकडे काहीच नाही असं माझं अजिबातच म्हणणं नाहीये. सगळीकडे प्रसिद्ध असलेली वारली चित्रकला आपल्याकडे आहे. निसर्गाची देण म्हणजे धबधबे, बंधारे आपल्या शहराकडे आहेत. आपल्या शहरात मोठ्या उत्सवात विविध सण उत्सव साजरे केले जातात. विशेष म्हणजे
अनेक वर्षांपासून चालत आलेले टारपण नृत्य आपल्याकडे आहे, पण सध्या तेही काळाच्या ओघात मागे पडत आहे. आता आपल्या शहरातील रुग्णालयाचंच घ्या ना. रुग्णालयाचं जेवढं दिसणं सुंदर आहे तितकंच तिथल्या सुविधांकडे जर लक्ष दिलं गेलं तर आणखीही बरं होईल. शहराकडे बोट दाखवताना मला काही आनंद होत नाहीये, पण इतरांच्या तुलनेत आपण किती मागे पडत चाललो आहोत हे दाखवावं लागतंय, सांगावं लागतंय. आपल्याला हे सगळं बदलायचं आहे, पण त्याकरता आपल्याला सौंदर्य दृष्टी वाढवावी लागेल. रचनात्मक दृष्टिकोनात बदल आणावा लागेल. सौंदर्य आपल्या रोजच्या जगण्यात आलं पाहिजे. आपल्या वागण्यात, बोलण्यात, रस्ते, शाळा, सार्वजनिक स्वच्छतागृह, वाहतूक सगळीकडे हे सौंदर्य आलं पाहिजे. आपण विचार करतो तो फक्त आपल्या स्वतःचा, शहराचा ना, तो दुसरा बघेल. आपल्याकडे म्हटलंय सत्यम शिवम सुंदरम. सुंदरतेचं महत्व हे सत्या एवढंच आहे आणि निर्मिती एवढंच आहे, पण आजकाल आपणच हा मंत्र विसरल्यासारखं वागतोय. आपल्याला हा बदल फक्त वरवरचा नको आहे. बदल फक्त वागण्यात नाही तर आपल्या वृत्तीत यायला हवा. सार्वजनिक कार्यक्रम घेण्यात, सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक कार्यालयात, संपूर्ण शहरात हे दिसलं पाहिजे.